नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत. अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. जिये समजते ये भूते जन्मा आदि अमूर्ते. मग पातली व्यक्तिते जन्मलेया. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 28व्या श्लोकाचा आज आपण विचार करत आहोत. 11व्या श्लोकापासून तर 25व्या श्लोकापर्यंत भगवान परमात्म्याने आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी अर्जुना, तुला शोक करण्याचं काहीच कारण नाही. मनुष्याचा जेव्हा एखाद्या पदार्थावर प्रेमाचा अतिशय भर होतो आणि त्या वस्तूचा वियोग प्राप्त झाला की त्याला जे दुःख होतं त्याला शोक असं म्हणतात. आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो. केला न शके पाप जावो कृतघ्नोनी जैसे. ज्ञानोबाराय उदाहरण देतात, ज्याप्रमाणे कृतघ्न पुरुषापासून केलेलं पाप कधीही जात नाही, तसं ज्याचं पदार्थावर प्रेम आहे, प्रेम असेल तर त्या पुरुषापासून शोक निवारण कधीही होत नाही. भगवान असं म्हणतात, आत्मस्वरूपाने विचार केला, आत्मसंबंधाने शोक करायला कोणत्याही प्रकारचा अवकाश नाही. आणि देहाच्या संबंधाने शोक करत असेल तर देहाच्या संबंधाने शोक करण्यालाही काहीच कारण नाही. कारण देह अंतवंत आहे, याचा अर्थ नाशिवंत आहे. आपण कितीही त्याचा प्रयत्न केला त्याच्या नाशाला आपण थांबवू शकत नाही. आणि आत्मस्वरूपाचा घात करण्याचा प्रकारही केला, जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केली ही घात कदा नोहे. त्याचा घात ईश्वरही करू शकत नाही, मग शोक करायला जागा कुठं आहे. म्हणून अर्जुना, या आत्मस्वरूपाला ना शस्त्र कापू शकतं, ना याला अग्नी जाळू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही, जल याला भिजवू शकत नाही. हा अदाह्य, अक्लेद्य, अशोष्य किंवा अछेद्य अशा प्रकारचा आहे. हा नेत्रेंद्रियाच्या द्वारे पाहिला न जाणारा, मनाच्या द्वारे चिंतन न करता येणारा आणि प्रकृतीप्रमाणे विकार न पावणारा असा अव्यक्त, अचिंत्य आणि अविकारी स्वरूपाचा या आत्मस्वरूपाला असं जाणावं आणि त्याचं व्यापकत्वाने तुला ज्ञान झालं ब्रह्मरूपाने, तर तुला शोक करण्याला कोणत्याही प्रकारचा अवकाश नाही. मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. तुझ्या मनामध्ये असणारी एक समजूत आहे की हा आत्मा, भगवंताने सांगितलं अजहा न जायेतरी, कधी हा जन्मालाच येत नाही, जन्मरहित आहे. पण तुझ्या मनाच्या भूमिकेतून जरी या आत्म्याचा आपण जन्म मानला, नित्य जातम वा नित्यम मृतम मन्यसे, तरीही शोक करायला कोणत्याही प्रकारचा अवकाश नाही. का बरं? कारण अर्जुना, ज्याचा ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित ठरलेला आहे. आणि ज्याचं मरण होणार आहे त्याचा जन्मही पुन्हा निश्चित ठरलेलाच आहे. म्हणून जी गोष्ट अत्यंत अपरिहार्य आहे, जिला आपण टाळू शकत नाही, त्या बाबतीमध्ये शोक करण्याचं कारण काय आहे? यातला काल आपण एक सूक्ष्म अशा चिंतनाचा विचार केला. जन्म प्राप्त होणं हे आपल्या हातात नाही, पण आगामी जन्म प्राप्त करायचा का न करायचा हे मात्र निश्चित आपल्या हातामध्ये आहे. तशा प्रकारची कर्म करावी, उपासना करावी, ब्रह्मज्ञान संपादन करावं. तुका म्हणे एका मरणेची सरे, किंवा ज्ञानोबारायांच्या ओवीप्रमाणे तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. मग कर्माने सुद्धा मरण किंवा आगामी जन्म टाळता येतो. मरण नाही टाळता येणार, कारण जन्म झाला म्हणजे मरण ठरलेलंच आहे. पण मरण झाल्यानंतर जन्म होणं किंवा न होणं हे आपल्या हातामध्ये आहे, यामध्ये स्वातंत्र्य आहे. मग कर्म कसं करावं? निष्काम कर्म करावं. कर्मेची कर्मबद्धता
मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रस रीती मरता राखीला विषय. असं कर्म हातवटीने करावं की जे कर्म पुन्हा आपल्याला अगाकर्मेचे उरावे, तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणून असं कर्म शिल्लक राहता कामा नये. म्हणून कर्मसुद्धा आपल्याला आगामी जन्मातून तारू शकतं परंपरेनं. उपासना केल्यानंतर जो मच होई अनन्य शरण, त्याची निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू. उपासनेनं सुद्धा मरण टाळता येतं आणि ज्ञानानेही मरण टाळता येतं. तम एव विदित्वा अतिमृत्युमेती नान्य हा पंथा विद्यते अयनाय. म्हणजे कर्माने, उपासनेनं आणि तत्त्वज्ञानाने तिन्ही मार्गाने सुद्धा मरण टाळता येतं. पण खरा मार्ग ज्ञानाचा आहे. उपासनेचा आणि कर्माचा मार्ग हा परंपरेचा मार्ग आहे. थोडक्यामध्ये कोणत्या का साधनाने होईना फक्त मरण टाळता येऊ शकतं. पण भगवंताने सामान्य नियम सांगितला, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू झाला की जन्मसुद्धा निश्चित आहे. मग अर्जुना या बाबतीमध्ये शोक करायला जागा कुठं आहे? अनेक प्रकाराने जरी पाहिलं तरी तुला शोक करण्याकरता विषयच नाही. येथ अनेकही एक पार्था, तुझं बहुती परी पाहता. दुःख करावया सर्वथा विषो नाही. पुष्कळ प्रकाराने पाहिलं तर दुःख करण्यासाठी अर्जुना तुला कोणताच विषय नाही. म्हणजे दुःख करण्यासाठी ठिकाण नाही, जागाही नाही. आणि आणखीन एका प्रकाराने भगवान 28व्या श्लोकामध्ये हा विचार सांगतात. पदच्छेद असा आहे, अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत, अव्यक्तनिधनानी एव तत्र का परिदेवना. आक्षेपार्थाने हा श्लोक आहे. भूतानी, ज्यांचा जन्म होतो ते सगळे प्राणी मात्र कसे आहे? अव्यक्तादीनी. आदिनी म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर अव्यक्त स्वरूपाचे होते. जो जो पदार्थ निर्माण होतो तो जन्मा अगोदर नसतो किंवा अव्यक्त अवस्थेमध्ये असतो. जन्माला आला की तो व्यक्त किंवा प्रगट होतो. म्हणून काही ठिकाणी अस्ति आणि मग जायते. हे जायते व्यक्त स्वरूपाचं आहे. काहींचं म्हणणं असं आहे की अगोदर जायते आणि मग अस्ति म्हणजे अस्तित्व प्रगट होतं. काही महापुरुषांचं म्हणणं असं आहे, जन्माला यायचं असेल तर त्याचं अगोदर सूक्ष्म अस्तित्व मानावं लागतं. म्हणून अस्ति मग जायते असंही म्हणणं आहे. वटवृक्ष आपल्याला दिसू लागला, वटवृक्ष जन्माला आला. जन्माला येण्याच्या अगोदर सूक्ष्म रूपाने अस्ति म्हणजे तो असतो, असंही काहींचं म्हणणं आहे. आणि काही महापुरुष असं म्हणतात, जन्माला आला की मगच त्याचं अस्तित्व प्रगट होतं अंकुराच्या रूपाने, असं आहे. पण थोडक्यामध्ये विकार आहेच. हे जायते अगोदर असो किंवा अस्ति अगोदर असो, हे असणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्राणी मात्र कसे आहे? आदिनी म्हणजे प्रारंभाला, जन्माच्या अगोदर अव्यक्तादिनी, अव्यक्त रूपामध्ये अगोदर असतात. नंतर व्यक्त मध्यानी, मध्यंतरीच्या काळामध्ये व्यक्त होतात. व्यक्त होतात एका काळामध्ये, जन्माच्या अगोदर अव्यक्त आणि मृत्यूच्या नंतर अव्यक्त निधनानी एव, अव्यक्त अवस्थेमध्ये पुन्हा निधनाला प्राप्त होतात. म्हणून अर्जुना, जर एका काळामध्ये एखादा पदार्थ असेल आणि पूर्व काळामध्ये आणि उत्तर काळामध्ये नसेल तर तत्संबंधाने तत्र का परिदेवना, शोक करण्याचं कारण काय आहे? ते उदाहरण असं दिलं आहे. स्वप्न पडतं की नाही आपल्याला? फक्त दररोज पडत नाही हा भाग वेगळा आहे, पण स्वप्न आपल्याला अनुभवाला येत आहे. मग स्वप्न कधी आहे? जागा असताना स्वप्न आहे का? काही माणसाला पडतं बरं. जागा असताना काही माणसं, लोक म्हणतात तो का स्वप्नात बोलतो काय, असं म्हणतात व्यवहारामध्ये. हा, त्याला दिवा स्वप्न म्हणतात, दिवसा स्वप्न पडणं किंवा त्याला मनोरथ असं म्हणतात. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर जागृतीमध्ये स्वप्न आहे का? नाही. आणि गाढ सुषुप्तीमध्ये तेव्हाही स्वप्न नाही. मग स्वप्न कधी आहे? मधल्या काळात आहे. जे एका काळात असतं आणि दोन काळामध्ये नसतं, ते दिसलं तरी खोटं असतं. स्वप्न खरं का खोटं?
तुम्ही सांगत नाही. स्वप्न गेले काय स्वप्नात? स्वप्न खरं का खोटं? खोटं. का बरं? जागृतीमध्ये नाही म्हणजे अगोदर नाही, आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये नाही, नंतरही नाही. एका काळामध्ये असणं, दोन काळामध्ये नसणं हे खोटेपणाचं किंवा मिथ्यात्वाचं लक्षण आहे. दुसरं उदाहरण, दुपारी 12 वाजता आपल्याला मृगजळ अनुभवाला येतं. सूर्योदयाच्या प्रसंगाला आहे का? नाही. सूर्यास्तानंतर नाही, फक्त मधल्या काळात आहे, म्हणून ते काय आहे? खोटंच आहे. तसा हा आपला देह जन्माच्या अगोदर आहे का? नाही. मृत्यूच्या नंतर राहणार आहे का? मधल्या काळामध्ये काय आहे? खोटाच आहे. म्हणजे खोटा असणारा आता नाही म्हणत बरं का कोणी. स्वप्न खोटं म्हणायला धाडच लागतं. तिथं म्हणतात माणसं, किंवा मृगजळ खोटं म्हणायला काही वाटत नाही. पण आपल्यावर जेव्हा क्रमांक येतो देहाचा देह आधी काय खरा, असं प्रमाण चांगली चाललो म्हणतो आपण. पण जेव्हा खरंच मिथ्यात्वाचं लक्षण प्रगट होतं तेव्हा ते म्हणण्यासाठी धाडस कमी पडतं. आणि जेव्हा हे धाडस किंवा धैर्य तयार होईल, समजून घ्यावा आपला प्रवास बरोबर आहे. जन्माच्या अगोदर हा देह नाही म्हणजे अव्यक्तादिनी, मृत्यूच्या नंतर अव्यक्त निधनाने येव, याचं निधन अव्यक्तामध्येच होणार आहे. म्हणजे हा पुन्हा दिसणार नाही, फक्त मधल्याच काळामध्ये दिसतो. आणि शास्त्राचं प्रमाण आहे आदावंतेचे यन्नास्ती वर्तमाने पितत तथा. जी गोष्ट अगोदर आणि शेवटी नसते ती वर्तमान काळात दिसली तरी तशीच असते. आदौ अंतेचे यन्नास्ती, जे अगोदर नाही नंतर नाही, ती मधल्या काळात जरी दिसली तरी ती पण दिसण्यापुरती आहे, पण तत्वता मात्र नाहीच. मग जी गोष्ट एकाच काळात दिसते त्यासाठी रडण्याचं काय कारण आहे अर्जुना? ते प्रमाण वेगळं आहे. ते विसरलीवरी देहाची भावना, तेची नारायणा सर्व पूजा. देहाचा विसर पडला तर तीच नारायणाची काय आहे? सहज होणारी पूजा आहे. पण आपला साधारणपणे असा विचार आहे की प्राणीमात्रांचे देह फक्त एका अवस्थेमध्ये आहे. जन्माच्या अगोदर अव्यक्त, मृत्यूच्या नंतरही अव्यक्त, आणि एकाच काळामध्ये फक्त व्यक्त. व्यक्त कशाला म्हणतात? इंद्रियाला दिसणं, इंद्रिय गोचर होणं याला म्हणतात व्यक्त. आणि इंद्रियांच्या गोचरत्वाचा विषय न होणं याला म्हणतात अव्यक्त. म्हणजे दोन काळामध्ये जर अव्यक्त असेल तर मधल्याही काळामध्ये अव्यक्तच आहे. कारण खोटेपणाचं लक्षण आहे ना, जे तिन्ही काळामध्ये असतं ते खरं असतं, जे दोन्ही काळामध्ये नसतं आणि एकाच काळामध्ये असतं ते खोटं असतं. आणि आपण मग खोट्याला पकडतो का खऱ्याला, हे ज्याचं त्याला कळतं आहे, ते काही सांगण्याचं काही कारणच नाही. म्हणजे आपण मृगजळाला मोकळ्या मनाने म्हणतो ते खोटं आहे, स्वप्नाला आपण खोटं म्हणतो. आणि जेव्हा आपल्या देहाचा बाध करण्याचा प्रसंग येतो तेव्हा आपण म्हणतो तू म्हण ना खोटं, दुसऱ्याला म्हणतो तू म्हणतो की नाही आपण? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनाने व तत्र का परिदेवना. परमार्थामध्ये बाकी काही बदलत नाही, फक्त विचार बदलतात. ज्यावेळेस आपले विचार बदलतील त्याच वेळेस परमार्थ आपल्या अंगावर बांधला आणि मग असं जर असेल तर शोक करायला जागा काय आहे? गुरुवरे डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. जसं विवेकानंदांनी वेदांताचा खूप प्रचार आणि प्रसार केला, तसं स्वामी रामतीर्थ म्हणून एक महात्मे झाले आपल्या भारतामध्ये. त्यांनीसुद्धा वेदांत शास्त्राचा खूप म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार केला. ते गणिताचे प्रोफेसर होते, प्राध्यापक, आणि सारखे ते आपल्या विश्वामध्ये रममान असायचे. आणि मग प्राचार्य असल्यामुळे किंवा प्राध्यापक असल्यामुळे एका शिपायाने त्यांना बातमी सांगितली, अभिनंदन म्हणे तुमचं. आणि का? तुम्हाला पुत्र प्राप्त झाला. ते काय म्हणले? अथांग चैतन्य महासागरामध्ये एक बुडबुडा प्रगट झाला, असं त्यांचं वाक्य तयार झालं. आता लहान मुलगाच आहे, कालांतराने त्याचं आरोग्य बिघडलं, काही कालावधीनंतर तो मृत पावला. पुणे शिपायाने बातमी सांगितली, तुमचा एकुलता एक मुलगा मरण पावला. अथांग चैतन्य महासागरामध्ये प्रगट झालेला बुडबुडा पुन्हा सागर स्वरूप झाला. म्हणजे का? तत्र का परिदेवना. मुलगा प्राप्त झाला मधल्याच काळामध्ये,
अगोदरही तो अव्यक्तच होता, नंतरही अव्यक्तच. हे ऐकायला खूप सोपं वाटतं. जेव्हा प्रसंग आपल्यावर येईल तेव्हाही ते वाटतं कठीण. किंवा गुरुवारी डॉक्टर बाबा आणखीन एका महापुरुषांचं उदाहरण पाठामध्ये सांगत असतात. ते महात्मे पाठ घेत होते आणि पाठ घेत असताना त्यांच्या मुलांची तब्येत बिघडली. इतकी प्रचंड बिघडली, यातना होऊ लागल्या. आणि मग ती एकुलत्या एका मुलाची यातना पाहिली की त्यांची धर्मपत्नी धावत आली आणि चालू पाठामध्ये सांगितलं, अहो आपला एकुलता एक मुलगा मरणप्राय यातना भोगत आहे, त्याच्या आरोग्याची काहीतरी काळजी करा. आणि मोठ्याने ती रडू लागली. ते म्हणले, तू रडते का? मुलगा आहे ना अजून? म्हणे हो आहे. आणि मग आहे तर रडते का? थोड्या वेळानं येतो म्हणे, तो जा निघून. ती निघून गेली. कालांतराने मुलगा मरण पावला आणि मग तिच्या दुःखाला कुठं पारावर राहतो आता? ती आई आहे. माये पुढे ने बाळक, काळे नेता एकुलते एक. एकुलता एक मुलगा मरण पावला तर तिने हंबरडा फोडला. मोठ्याने ओक्साबोक्षी रडू लागली. मग त्या महात्म्याने पुन्हा विचारलं, आता तू का रडते आहे? अहो मुलगा मरण पावला. मग मरण पावला तर रडून फायदा काय आहे? म्हणजे काय तुमचं आश्चर्यच आहे? मुलगा मरण पावला तरी रडू देत नाही, जिवंत होता तेव्हा रडू दिलं नाही, रडायचं कधी? मग ते म्हणले, कधीच रडायचं नाही. जिवंत असतानाही रडायचं नाही आणि मृत झाला तरी रडायचा नाही. का? अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. या जर गोष्टी आपल्या मनी मानसी दृढ झाल्या, जो पदार्थ व्यक्त होतोय जगातला, उपजे ते नाशे, नाशेले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. आपल्या असणाऱ्या समजुतीला, मानसिक समजुतीला परमार्थामध्ये महत्त्व नाही. शास्त्राची आणि तत्वाची समजूत महत्त्वाची आहे. आपल्याला असं वाटतं आपण कायम राहावं, जगस्पृहास्पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. खरं असं आहे, मृत्यू चांगलाच आहे, फक्त जिवंत राहण्याची जी आपली आशा आहे ना, ती वाईट आहे. नाहीतर नवीन कपडे बदलायचे हे जितकं आनंददायक आहे, तितकं नवीन शरीर धारण करणंसुद्धा सोहळाच आहे ना. फक्त एवढंच आहे की मागोता हाची जन्म पावशी, हे घडेल का न घडेल सांगता येणार नाही. हा जन्म पावशी हे खरंच आहे, पण मागोता हाची जन्म पावशी हे कठीण आहे. हाची म्हणजे मनुष्यदेह, पुन्हा मनुष्यदेहच प्राप्त होईल नाही सांगता येत. जन्म पावशी मग 84 लाख ठरलेलेच आहे ना आपल्याला, म्हणजे हे कठीण आहे. जिवंत राहण्याची आशा मनुष्याला मरणप्राय यातना देते. आशा ही परमम दुःखम, नैराश्यम परमम सुखम. जीवनातले सूत्र हे कारण आहे. आशा दुःखाला कारण, म्हणून त्यांना कोणतीच आशा नाही. आशा नाही कवनाशी, कोणत्याच प्रकारची आशा. म्हणून ते महात्मे आपल्या स्वरूपात राहतात. प्राणी मात्र निर्माण होतात, अगोदर अव्यक्तच आहे. निधनाला प्राप्त झाले तरी अव्यक्त दशेमध्ये जाणारे आहे. आणि मधल्या काळामध्ये दिसले तरी शोक करायला काय जागा आहे? तत्र का परिदेवना. अर्जुना, तू विचारी आहे, तू का रडतो आहे? याही संबंधाने रडू नये. जन्म झाला की मृत्यू निश्चित, मृत्यू झाला की जन्म निश्चित. अपरिहार्य गोष्ट आहे, तत्संबंधाने सुद्धा रडू नको. आणि आत्मस्वरूपाने विचार केला तर आत्म्यासाठी तर रडायचं काहीच कारणच नाही, कारण त्याचा कधी वियोगच होत नाही. आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे, हे जाणो निगताचे न शोचिचो. जी गोष्ट आपल्यापासून जाते ना, त्या संबंधानेच मनुष्य रडत असतो. जी गोष्ट आपल्यापासून कधी जाणारच नाही, तिचा संयोग कायमचाच आहे. नित्य संयोग म्हणतात त्याला, किंवा नित्य योग म्हणतात. त्याच संबंधाने रडायचं कारण नाही. पण ज्या गोष्टीचा आपला कधीतरी संयोग होतो आणि नित्य वियोगच ठरलेला आहे, खरं देहाचा आपल्याला कायम संयोग आहे का? नाही बघा, फक्त मधल्या काळात संयोग आहे. देहाच्या जन्माच्या अगोदरही वियोगच होता, मृत्यूच्या नंतर देहाचा वियोग होणारच आहे. म्हणजे देहाचा नित्य वियोग आहे, फक्त मधल्या काळात योग झाला आहे, संयोग. आणि आत्मस्वरूपाचा नाही म्हणे, देहाच्या अगोदर आत्मा होता, मृत्यूच्या नंतर आत्मा राहील, पण मधल्या काळात नसतो. अरे तसं नाही, आत्मा सर्व काळात आहे. म्हणून तर त्याला नित्य असं म्हणतात. अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे.
मग जे कायमचं आपल्याबरोबर आहे त्यावर प्रेम करावं का जे आगमापायी आहे त्यावर प्रेम करावं? मग पंचदशी कारणे आपल्याला सांगितलं प्रेम कोणावर मनुष्य करतो. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयासं इति प्रेम आत्मनि ईक्षते. मी कधीच नसावं असं मनुष्याला कधीच वाटत नाही. त्याला कायम वाटतं मी राहावं. म्हणजे आपलं आपल्यावर प्रेम आहे आणि तेही प्रेम निरुपचार, निरतिशय, निरपेक्ष प्रेम आहे. आणि परमप्रेमाचा जो विषय असतो त्यालाच तर आत्मा असं म्हणतात. निरुपचारा प्रेमा विषय होई जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐशीची जाणावे, किंवा ते तर प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा. इयम आत्मा परानंद. आणि आत्मस्वरूपाचा कधी वियोग आहे? जागृतीमध्ये मी आहे, स्वप्नामध्ये मी आहे, सुषुप्ती अवस्थेमध्ये मी आहे. अवस्था जाणाऱ्या येणाऱ्या पण मी कायम राहणार आहे. समाधी अवस्थेमध्ये सुद्धा मीच आहे. मी नाही असं कोणतं ठिकाण, असं कोणता देश, अशी कोणतीच अवस्था नाही. मी सर्वोपलब्धी म्हणतात त्याला, नित्योपलब्धी. सर्व ठिकाणी आपली उपलब्धी म्हणजे अस्तित्व. म्हणून अर्जुना, आत्मा कायमचाच आहे. म्हणजे माझं स्वरूप. रडण्याचं काय कारण? ज्या देहावर आपण प्रेम करतो, पदार्थावर, ते सगळे जाणारे येणारे आहे. प्रारब्धाने देह प्राप्त होतो, प्रारब्ध संपलं की देह निघून जातो. आपण कुणालाच पकडून ठेवू शकत नाही. प्रारब्धाने पदार्थ मिळतात, नातेवाईक मिळतात. प्रारब्ध संपलं की ते निघून जातात. नाहीतर मग आपलं संपलं की आपल्याला निघून जावं लागतं. हे ठरलेलंच आहे. एक तर ते सोडतील किंवा आपण त्यांना सोडणार आहे. मग सोडणं हे जर खरं असेल तर जिवंतपणामध्ये सोडणं काय वाईट आहे? जर यमाने यावं आणि आपल्या प्राणाचं आकर्षण करावं आणि देह आपल्यापासून तोडून न्यावा, यापेक्षा जिवंत असतानाच आपण वेगळं झालेलं चांगलं आहे ना. मरणा आईलीच कडे मज मिळवणे गेले पुढे, मग मरणी आणिकीकडे जाती रके. सोडावं लागणारच आहे की नाही? मग अगदी दात ओठ खाऊन सोडावं लागणार आहे. प्रसन्न मनाने सोडलं तर किती चांगलं आहे. मग तादात्म्य सोडायचं आहे ना जी. हो, अनेक प्रकारच्या आपल्या संप्रदायामध्ये, धर्मामध्ये या सगळ्या अवस्थाच आहे की. सगळ्याच अवस्था आहे. प्रायोपवेशन करता सगळेजण जिवंतपणाने सांडवणे अंगीची खोळी, सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी, तैसे झाले. जिवंत असतानाच त्याने देहाचं तादात्म्य सोडलेलं आहे. देहं च नश्वरम अवस्थितम उत्थितम वा सिद्धो न पश्यती यतोद्यमगत स्वरूपम दैवादपेतमुत दैव वशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरा मदांधा. मदिराईचा मद चढलेला मनुष्य ज्याप्रमाणे त्याला वस्त्राची आठवण नसते, तसं जिवंत असणाऱ्या ज्या महापुरुषाला देहाचा संबंध नसतो त्याला म्हणतात जीवनमुक्त. आणि विचाराने सोडायचं बरं. हा नाहीतर म्हणे आज पाठात ऐकलं, जिवंत असताना देह सोडायचा, आत्महत्या नका करू. विचाराने स्वतःचा देह तादात्म्य सोडायचा आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात ना तरी केळवली नवरी का संन्याशीची आपरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. संन्यासी महात्मा जिवंतपणाने देहाचा संबंध सोडतो. किंवा जिचं लग्न ठरलं आहे पण अजून झालं नाही, तर ती असणारी उपवर झालेली कन्या आपल्या माहेराचा संबंध सोडते की नाही जिवंत असतानाच. तसं जो व्यक्ती साधक जिवंत असताना देह तादात्म्य सोडतो, समजून घ्यावं त्याचा परमार्थ बरोबर आहे. अर्जुना का शोक करायचा आहे? हे फक्त आपल्याला जो मधला मोह आहे ना, हे देहावरचं प्रेम, देह संबंधी पदार्थावरचं ममत्व, ते कठीण आहे थोडंसं. कारण आपण लई दिवसापासून जतन केलं नाही हे अहंता आणि ममता. आणि मग 24 तास आपण कष्ट त्यासाठीच करतो ना, देहाची अहंता वाढण्यासाठी आणि देहसंबंधी पदार्थाची ममता वाढण्यासाठी. म्हणजे अत्यंत कष्टाने केलं ते सोडावंसं वाटत नाही सोडत माणसं, मेल्यानंतरही सोडत नाही. म्हणून ते पदार्थ घेऊन जातात ना लोक दुसऱ्या दिवशी, त्याच्यात यादी बघा काय काय असते ते. सोडत नाही. असू द्या, त्यांना बिचारायला काय नाव ठेवायचं. आपण गेल्यानंतर लोक काय काय पदार्थ आणतील काय माहिती. नारळ तर नक्की आणतील. अव्यक्त आधी निभूत आणि व्यक्त मध्य आणि भारत अव्यक्त निधनाने व तत्र का परिदेवना. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात.
जी समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मलेया ती क्षयाशी जेथ जाती ते तनी भ्रांत आणि नव्हती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये येरमध्ये जे प्रतिभाषे ते निद्रिता स्वप्न जैसे आकार हा मायावशे सत्स्वरूपी. दुसरा एक पाठ आहे बघा, आकार हा मायावशे तत्स्वरूपी. ऐक असा पाठ कोणाच्या तरी ज्ञानेश्वरीमध्ये असेल बघा, तत्स्वरूपी. इथं सत्स्वरूपी आहे. आणि आणखीन एक पाठ आहे, आकार हा मायावशे स्वरूपी नाही. असा एक पाठ चांगला लागला बघा. पाठभेद म्हणतात त्याला बरं. हे सगळे पाठभेद आहे. मायावशे हा आकार आणि तत्वता पाहिला तर स्वरूपी नाही. मायाच नाही तर मग आकार कुठला, असाही पाठ लागेल. जिये समजते ये भूते, जिये म्हणजे जी, समजते ये भूते निर्माण होणाऱ्या पदार्थाला भूत असं म्हणतात. तस्माद वा एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः. आकाशात वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. हे झालं पंचमहाभूत. त्यांचं पुन्हा पंचीकरण होतं, म्हणजे एकमेकामध्ये ते मिसळतात. त्याचंही प्रमाण ठरलेलं आहे पुन्हा. आणि पंचीकरण झालं की मग ब्रह्मांड निर्माण होतं. 14 भुवनांचं ब्रह्मांड. आणि त्या प्रत्येक भुवनामध्ये राहणारे प्राणी मात्र, त्यांना लागणारे सगळे सुखदुःखाचे भोग हे सगळे एका परमात्म्यापासून निर्माण होतात. जी समजते ये भूते, हे सगळेच्या सगळे प्राणी मात्र जन्माला येण्याच्या अगोदर, जन्म कशाला म्हणतात, त्या सूक्ष्म देहाचा स्थूल देहामध्ये प्रवेश याला म्हणतात जन्म. आणि सूक्ष्म देहाचा स्थूल देहापासून निघून जाणं याला म्हणतात मृत्यू. सोपी व्याख्या जन्माची. म्हणजे एका देहामध्ये जाणं, सूक्ष्म देहाने स्थूलामध्ये जाणं जन्म. प्रारब्ध संपल्यानंतर पुन्हा सूक्ष्म देहाने स्थूल देहातून निघून जाणं याला म्हणतात मृत्यू. थोडक्यामध्ये धर्मशाळेमध्ये येणं जन्म, आणि पाठ झाला की निघून जाणं मृत्यू. म्हणजे असं फक्त एक उदाहरण सांगितलं, लगेच लगे आरोप करू नका, नाश्ता आहे आज. जे समजते हे बोते जन्मा आधी अमूर्ते, जन्माला येण्याच्या अगोदर अमूर्त होती, म्हणजे निराकार होती, अव्यक्त स्वरूपाची होती. मग पातली व्यक्ती ते जन्मलेया, जन्म झाल्यानंतर ती आकाराला प्राप्त झाली. जन्माच्या अगोदर निराकार, जन्म झाल्यानंतर आकार. प्रारब्ध संपल्यानंतर काय होतं बघा, ती क्षयाशी जेथ जाती तेथ निभ्रांत आणि नवती. क्षयाला, क्षय म्हणजे मृत्यू, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जेथ जाती, कोणत्या ठिकाणाला जातात बरं, पुन्हा अव्यक्त अवस्थेमध्ये जातात, पुन्हा दिसतही नाही. निभ्रांत आणि नवती, निभ्रांत म्हणजे निसंशय, आणि म्हणजे अन्य स्वरूपाला ती प्राप्त होत नाहीच. यात थोडासा बारका विचार असा आहे, जो देह निर्माण झाला तो उत्पत्तीच्या अगोदर अव्यक्त होता. देहाची राख झाली, मृत्यूला प्राप्त झाला, अव्यक्त दशेला गेला. याचा अर्थ हा देह फक्त मधल्या एकाच काळात दिसतो. 2 काळामध्ये असा देह परत दिसणार नाही. ब्रह्मदेवाने जरी विचार केला तर आशाला आशाचा आकार परत तयारच होत नाही. त्यामध्ये काही ना काहीतरी फरक असतो. म्हणजे आकार हा गुप्त होऊन जातो, अव्यक्त अवस्थेला येतं. देह नष्ट कधी होईल बरं, सूक्ष्म ब्रह्मज्ञानाशिवाय कधीच नष्ट नाही होणार. म्हणून सूक्ष्म देह तोच राहतो, फक्त बदलतो वरचा स्थूल देह. आणि हा प्रत्येक जन्मात बदलतो बरं. सूक्ष्म देहसुद्धा अव्यक्तच आहे, दिसतो कुठं आपल्याला. अज्ञान नावाचा कारण देह तोही दिसत नाही. ब्रह्मज्ञान झालं की मग कारण देह म्हणजे अज्ञान नष्ट होतं, सूक्ष्मदेहाचा बाध होतो, आणि त्याची असणारी प्राण पुन्हा लोकांतराला जात नाही. त्याचे प्राण याच ठिकाणी ब्रह्मस्वरूपामध्ये लयाला जातात. आता नस पुनरावर्तते, नस पुनरावर्तते, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. तो पुन्हा जन्माला येत नाही. पण बाकीचे प्राणी मात्र स्थूल देहाला सोडतात, नवीन पुन्हा धारण करतात, पण अव्यक्त अवस्थेला मात्र जातात. देखे पूर्वस्थितीच येते आपुली. जी आपली पूर्वस्थिती कोणती, अव्यक्त अवस्था,
निराकार अवस्था त्याच स्थितीला पुन्हा प्राप्त होतात. म्हणजे अगोदरही अव्यक्तच आहे, निराकार आहे, नंतरही अव्यक्त किंवा निराकार आहे, आणि मधल्या अवस्थेमध्ये साकार किंवा व्यक्त आहे. आणि भगवान म्हणतात एर. एर म्हणजे दुसरं. दुसरं म्हणजे काय? अगोदर अव्यक्त, नंतर अव्यक्त, आणि अव्यक्ताला सोडून दुसरं काय? व्यक्त. त्याला म्हणतात एर म्हणजे इतर. मध्ये जे प्रतिभाषे, मधल्या अवस्थेमध्ये जे प्रतिभाषे म्हणजे दिसतं किंवा भासतं, ते कसं आहे? निद्रिता स्वप्न जैसे. निद्रा घेणाऱ्या पुरुषाला स्वप्न पडावं तशा प्रकारचा हा मध्यंतरीचा भास आहे. झोपी गेलेला मनुष्याला स्वप्न पडावं, ते स्वप्न कधी आहे? गाढ झोपेतही नाही, जागृतीमध्ये नाही, फक्त मधल्या काळात आहे. तसं देहाचा आकार तयार होणं हे मधल्याच काळात आहे. मध्ये जे प्रतिभाषे आणि जे मध्यंतरी दिसतं त्यासाठी किती आटापीट आहे आपलं. अगोदरही ते नसतं, नंतरही राहणार नाही, फक्त मधल्याच काळात दिसतं आहे. कुठपासून? जन्मापासून मृत्यूपर्यंत हा मधलाच काळ आहे. आणि सृष्टीच्या अनंत काळाचा विचार केला ना तर आपलं जगणं फक्त सेकंदभर आहे, फार मोठं नाही. आपण म्हणतो 100 वर्ष, ते आपलं गणित आहे. पण सृष्टीच्या गणितानुसार विचार केला तर जै चौकड या सहस्र जाये, ते ठाये ठाव विळची होये, तैसेचे सहस्रवरीय पाहे रात्री जेत. असं म्हणतात. कली, द्वापार, त्रेता आणि सत्ययुग या 4 युगांचं एकत्र बेरीज केली त्याला चौकडी म्हणतात. चौकडीची जर आयुष्य मर्यादा पाहिली तर 43,20,000 वर्ष होतात. 43,20,000 वर्ष गुणिले 1000, तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास. आता 43,20,000 वर्ष गुणिले 1000, आणि मग ते ब्रह्मदेवाचे 12 तास. आपला कुठं क्रमांक लागणार तिथं? आपले 100 वर्ष कुठं मोजायचे? मोजले जाणार नाही. पण तरी म्हणजे मधलं आपलं आयुष्य एर. मध्ये जे प्रतिभाषे, ते निद्रिता स्वप्न जैसे. झोपी गेलेल्या पुरुषाला स्वप्न पडावं तसा हा प्रकार आहे. म्हणून आकार म्हणजेच काय? मधली अवस्था. अगोदर निराकार आहे, आकार म्हणजे व्यक्त अवस्था. मग हा व्यक्त अवस्था कशी प्रकट होते? ज्ञानोबा म्हणते याला कारण माया आहे. माया म्हणजे अज्ञान आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान, ते अज्ञान आवृत्त करतं. आवृत्त झालं की मग विक्षेप दाखवतं, आणि विक्षेपालाच व्यक्त अवस्था म्हणतात. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदाव्याप्ती. किंवा दुसरं उदाहरण आपल्या अनुभवाचं. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते, पण हे सुद्धा जागरून ऐकावं लागेल. नाहीतर झोप शब्द असा ऐकला की लगेच झोप येऊ देऊ नका, जागं राहून ऐकावं लागेल. गाढ झोप लागली की तेव्हा आपण कोण हे आपल्याला कळतं का? नाही कळत. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, ते चिरुपया अज्ञानाशी. ती अज्ञानावस्था आपल्याला पूर्णपणे आवृत्त करते आणि नसलेलं स्वप्न दाखवते. स्वप्न दिसतं, याला कारण काय? आपल्याला आपला पडलेला विसर म्हणजे अज्ञान आहे. विशेष रूपाने, सामान्य रूपाने ज्ञान आहे. सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असेल, भ्रम निर्माण होत असतो. ते कायमचं उदाहरण आपलं ठरलेलंच आहे. रज्जू आणि सर्प. सामान्य रूपाने इथं काहीतरी आहे, रज्जूच आहे असं ज्ञान नाही, म्हणजे अज्ञान आहे. मग त्यावर सादृश्य रूपाने आपल्याला सर्पाचा भ्रम होतो. तसा हा आकार मायावशी. दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया, मया दीक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. त्या उपनिषदामध्ये प्रमाण आलं. मायां तु प्रकृतीं विद्यान मायिनं तु महेश्वरम स मायी सृजती, असं म्हटलंय की नाही. माया ही प्रकृती आहे, आणि माया ज्याच्या ताब्यात त्याला ईश्वर असं म्हणतात. तो ईश्वरच सगळ्या प्राणीमात्राच्या कर्मानुसार या जगताला निर्माण करतो, पण मायावशी. स्वतः तो असंग आहे, पण असंग ब्रह्म काही निर्माण करत नाही. माया जड आहे, ती कशाला कारण ठरत नाही. पण त्या मायेचा उपाधी धारण झाला ब्रह्माला
की त्याला ईश्वर हे नाव येतं आणि मग ईश्वर सगळ्याला निर्माण करतो. मग तेव्हा प्रक्रिया येतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. या उपनिषदामध्ये तद्ब्रह्म शब्द आला तो ईश्वराचा वाचक आहे. मग ईश्वर निर्माण करतो की नाही, पण स्वतः काहीच निर्माण करत नाही. तैसी माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली, हे मायेमुळे हे सगळं निर्माण होत आहे. आकार हा माया वशे सत्स्वरूपी. एवढ्या अर्ध्या ओळीमध्ये सगळं वेदांतशास्त्र आलं आहे बघा. आकार म्हणत असताना जग आहे, जगाला कारण माया, ती माया परमात्म्याच्या ताब्यात आहे. आणि एवढा जगताच्या कार्य आणि कारणाचा संपूर्ण पसारा निर्माण होतो आहे. तो कोणत्या स्वरूपावर? सत्स्वरूपी. चित आनंद उपलक्षणाने ब्रह्म घ्यायचं, म्हणजे अधिष्ठान खरं आहे, सत्य अधिष्ठान. आणि त्या सत्य अधिष्ठानावर संपूर्ण हा माया वशीभूत होऊन आकार निर्माण होतो. हा अध्यस्त आहे. खोटा पदार्थ त्याला अध्यस्त म्हणतात. आणि अध्यस्त पदार्थ भासण्यासाठी अधिष्ठान सत्य असावंच लागतं. किती गोड सिद्धांत आहे, शब्द ज्ञानोबा आहे. पण जगातले सगळे शास्त्र आणायचे इथं आणि सगळ्यांच्या शंका निराकरण करून घ्यायचे आहे. स्वरूपी सत आहे, आकार मायावशी आहे. मायेला वशीभूत होऊन हा सगळा आकार निर्माण झाला. त्यातही पण असं आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये भ्रम असेल त्यालाच आकार आहे, ज्याच्या बुद्धीत भ्रम नाही त्याला आकारच नाही. तैसे इये निर्मळे माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयाशी तयाच्या संकल्पी भूताभासवासे. तेची कल्पिते प्रकृती पुरे, तरी भूताभास आधीच सरे. मूर्त काय? मग स्वरूप उरे एक सरे निखळ माझे, त्याला म्हणतात सत्स्वरूपी. किंवा दुसरा पाठ आहे तत्स्वरूपी. तत्नाम ब्रह्म, त्या ब्रह्मस्वरूपावर हा आकार निर्माण होतो. दुसरा पाठभेद. आणि तिसरा पाठभेद, आकार हा माया वशे. हा आकार मायेमुळे निर्माण झाला, म्हणे मग स्वरूपात स्वरूपी नाही, त्याला माहितीच नाही आहे. ते स्वे महिने प्रतिष्ठित, ते परब्रह्म आपल्या महिमेत आहे. आकार किती निर्माण झाला की त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, असं ते स्वरूप. दुसरं उदाहरण देतात, ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडी असे तरंगाकार, का परापेक्ष अलंकार व्यक्ती कनकी. तैसे सकळ हे मूर्त जान पा माया कारित, जैसे आकाशबिंबत अभ्रपटळ, तैसे आधीची जे नाही तया लागी तुरुदसी काही. तो अवीट ते पाही चैतन्य एक, ना तरी अथवा सगळ्या व एकत्र घ्यायच्या या. ना तरी म्हणजे अथवा, पवने म्हणजे वाऱ्याने, नीर स्पर्शिले, नीर म्हणजे पाणी, अथांग पाणी होतं आणि त्या पाण्याला वाऱ्याचा स्पर्श प्राप्त झाला. काय होतं? वाऱ्यामुळे त्याच्यावर लाट निर्माण होते. मग आता लाट खरी का पाणी खरं? पाणीच खरं. कारण का? वारा शांत झाला की लाट राहत नसते. म्हणजे लाटेच्या अगोदर काय आहे? पाणी. लाट शांत झाल्यानंतरही पाणीच. आणि लाटेत काय आहे? मग लाट कधी आहे? लाट फक्त आपल्या वाणीत आहे किंवा वाराही तोपर्यंतच आहे. वारा शांत झाला की म्हणजे वारा हे त्याला कारणच आहे की नाही, तशी माया जगताला कारण आहे. जेव्हा मायेची अज्ञानाची निवृत्ती होईल तेव्हा मायाही नाही, माया कार्य जगतही नाही. म्हणजे भ्रम जोपर्यंत आहे तोपर्यंत जगताचा विक्षेप आहे. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडी असे तरंगाकार. ते तरंगाच्या आकाराने भासतं, तत्वतः मात्र त्याला कोणताही आकार नाही. तिसरं उदाहरण, का परापेक्षा असा पण पाठ आहे बरं. किंवा परापेक्ष अलंकार व्यक्ती कनकी. कनक म्हणजे सोनं आणि सोन्यावर व्यक्ती म्हणजे व्यक्त होतो, प्रगट दिसतो. काय दिसतो सोन्यावर? अलंकार. मग आता अलंकार आहे का सोनं आहे? सोनंच आहे. पण जेव्हा मनुष्य सोन्याला पाहत असताना स्वतःच्या बुद्धीने आपल्या अपेक्षेनं, परापेक्षा दुसऱ्याच्या अपेक्षेनं सोन्याला सोन्याच्या भूमिकेतून पाहिलं की त्याला सोनं म्हणतात हेही माहिती नाही. पण जेव्हा दुसरा मनुष्य त्याच्याकडे आपल्या अपेक्षेनं पाहतो तेव्हा तो बघा ना, हा अलंकार किती चांगला आहे. म्हणजे परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी.
त्या कनकावर सोन्यावर दुसऱ्याच्या अपेक्षेने अलंकार प्रगट होतो आहे, तसा हा सत्स्वरूपावर आकार मायेला वशीभूत होणं सिद्धांत आहे. मायेमुळे हा सगळा जगताचा आकार आहे, वाऱ्यामुळे लाटेचा आकार आहे, दुसऱ्याच्या अपेक्षेनेमुळं अलंकाराचा आकार आहे. नाहीतर सुवर्णच आहे, पाणीच आहे आणि स्वरूपच आहे. फक्त मध्यंतरी माया आपल्या बुद्धीची कल्पना भ्रम मानला की सगळं दिसतं आहे. पण ज्याचा भ्रमनिवृत्त झाला त्याला जग नोये हा अवघा जनार्दन. आणि ज्याच्यात भ्रम आहे त्याला मात्र जनार्दन नोये जगच. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल. माया निवृत्त करण्याचा हा उपाय आहे. तैसे सकळ हे मूर्त सिद्धांत इथं सांगता. सकळ म्हणजे दिसत असणारा, मूर्त संपूर्ण हा साकार पदार्थ जानपा मायाकारित, मायेच्या रूपाने आकारित. संधी झाली आहे. माया आकारित म्हणजे मायाकारित. मराठीमध्ये संधी होते की नाही? माया पुढचा आकारित मधला आ एकत्र आला तरी मायाच राहते. तैसे सकळ हे मूर्त, पहिलं वर्ष. सकळ हे मूर्त जानपा मायाकारित, मायेच्या रूपाने आकाराला प्राप्त झाला आहे. कसं? जैसे आकाशी बिंबत आभ्रपटळ, नीलवर्णाचं पोकळीनं संपन्न असणारं आकाश आहे आणि त्या आकाशामध्ये नेमकी ओवी येणं आणि ढगाळ वातावरण सोबतच आहे. जैसे आकाशी बिंबत आभ्रपटळ, पटळ म्हणजे काय? पडदा. ढगांचा पडदा येतो की नाही? तो गुढीपाडव्यापासूनच आलेला आहे आणि कोणीतरी सांगितलं की आणखीन 2-3 दिवस राहणार आहे. नंतर काय आहे? आकाशच खरं आहे. हे येणारं जाणारा ढगांचा पडदा आहे. आकाशबिंबत आभ्रपटळ, ढगांचा पडदा अगोदरही नाही नंतरही नाही, फक्त मधल्याच काळात आहे. हे झालं दृष्टांत. सिद्धांत काय सांगायचा आहे? तैसे आधीची जे नाही तया लागी तुरुदसी काही. अरे अर्जुना, तसं अगोदरच जे नाही. अगोदर काय नाही? जगताचा आकार समष्टी अंगाने, व्यष्टी अंगाने देहाचा आकार. देहाचा आकार असो का जगताचा आकार असो, आधीची जे नाही, अगोदरच जे नाही, नंतरही राहणार नाही, फक्त मधल्या काळात दिसतं तेव्हाही नाही. तया लागी तुरुदशी काही. त्याच्यासाठी तू काय रडतोय अर्जुना? भीष्माचार्यादिकांचे ते अगोदर होते का? नाही. नंतर राहणार आहेत का? नाही. मधल्या काळात तूही किती प्रयत्न केला तर टिकणार आहेत का? त्याच्यासाठी तू का रडतो आहे? हे अर्जुना करता नाही सांगणं. हे तया लागी तुरुदशी काही आपल्यासाठी यावं आहे सगळ्या. तैसे आधीची जे नाही तया लागी तुरुदशी काही. मनुष्याने इतरा करता रडावं का जास्त स्वतः करता जास्त रडावं? इतरांसाठी रडण्यात काय फायदा आहे? पण माणसं जास्त इतरांसाठी रडतात. तुझं कसं होईल? आपलं पाहणं पहिल्यांदा. अरे आपलं कसं होईल? आपलं हित आपण नाही केलं तर कसं होईल? तया लागी तुरुदशी काही. अगोदरच जो पदार्थ नाही, देह नाही, त्याच्यासाठी तू काय रडतोय अर्जुना? तू लक्ष कुठं दे? तू अवीट न विटणार, नाश न पावणार ते पाही. काय आहे ते? चैतन्य एक. ओवीचा सरळ अर्थ केला तर अवीट असणारं ते एक चैतन्य तू पाही. अर्थ लागतो की नाही? पण या ओवीमध्ये अर्ध्याच ओवीमध्ये महावाक्याचा उपदेश आहे. कसा? तू ते चैतन्य एक पाही, किंवा ते चैतन्य तू एक पाही. तत्वमसी महावाक्य. ते चैतन्य म्हणजे तत्, तू म्हणजे त्वम आणि एक पाही म्हणजे अशी. तत्त्वम अशी. हे पहा अर्जुना, ते चैतन्य रडतो कशासाठी? नाशिवंत देहासाठी. त्याच्यासाठी रडू नको. तिथं वीट पावणार आहे, पण एकात वीट नाही. वीट नाही पांडुरंगी. परमात्म्यामध्ये चैतन्यामध्ये वीट नाही. आणि ते चैतन्य आणि देहामध्ये असणारा तू चैतन्य एक पाही. पण ते सुद्धा वाच्यार्थामध्ये एक नाही, लक्षार्थामध्ये एक पाही. नाहीतर तू आहे त्या त्वम पदामध्ये वाच्यार्थ जीव, लक्षार्थ कुटस्थ चैतन्य. ते चैतन्य या पदामध्ये वाच्यार्थ
ईश्वर, लक्षार्थामध्ये ब्रह्मचैतन्य. म्हणून वाच्यार्थ असणारा ईश्वर आणि जीव यांच्यामध्ये ऐक्य कधीच होऊ शकत नाही, होणार नाही. पण लक्षार्थामध्ये असणारं कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एक पाही, त्याच्यामध्ये ऐक्य आहे. याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतात. आपण पाठीमागे 51 क्रमांकाची ओळी पाहिली नाही. अर्जुन ऐसा हा जाणावा सकळात्मक देखावा. इथं अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य येत आहे. आणि याच ओवीमध्ये तू अवीट ते पाही चैतन्य एक, ते चैतन्य तो एक पाही तत्वमसी महावाक्य आला आहे. म्हणजे महावाक्याचा उपदेश ज्ञानोबांच्या ओवीमध्ये आलेला आहे. फक्त ते पाहावं लागेल, कारण भगवंताने सांगितलं पाही, चांगलं पहा अक्षरामध्ये, म्हणजे ते लक्षात येईल. आणि हे त्यांच्याच कृपेने लक्षात येत आहे. आपण कोण सांगणारे आहे? हे ज्ञानोबारे भाव सांगतात म्हणून कळतात आपल्याला. तेच प्रेरणा देतात ना. तुम्ही वैसोनी अंतरी मज जागवा निर्धाय किंवा सकळार्थमती प्रकाशू असा अर्थ. तैसे आधीच जे नाही तया लागी तुरुदसी काही. जे अगोदरच नाही त्याच्यासाठी तू का रडतो आहे? उलट जे अगोदरही आहे नंतरही राहणार आहे आणि मधल्याही काळामध्ये जे आहे असं एकच चैतन्य आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारेती. तूही ते पहा, म्हणजे तू तत्वज्ञ संत होशील. तू अवीट ते पाही चैतन्य एक. पण त्या चैतन्याचं काय स्वरूप आहे? उपाधी त्याच्यामुळे चालते. बरं, लोक म्हणतात देव कुठे दाखवा. माणसं म्हणतात ना दाखवा देव. ज्याने प्रश्न विचारला त्याच्या प्रश्नावर सिद्ध होतं देव आहे म्हणून. ज्या अर्थी तो विचारतो तर विचारणारा असावा लागतो की नाही? असल्याशिवाय तर काही प्रश्न विचारू शकत नाही. अरे अस्तित्व हे देवाचं अस्तित्व आहे. असणं सद्रूपाने असणं, कारण नाही तर देह तर जड आहे ना. देह पडला म्हणजे संपला. पण ज्याच्यामुळे देह चालतो, ज्याच्यामुळे हा बोलतो पाहतो, ज्या अस्तित्वामुळे सत्यमुळे हे सगळं चालतं, तेच ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून ते सगळीकडे अनुभवाला येत आहे. फक्त प्रामाणिकपणाने आपण तो अनुभव मान्य करत नाही. आपल्याला स्वतः आपल्या डोळ्याने दिसावा. नेमकं तो असा आहे, पाहण्याचा विषय होत नाही. प्रश्न इथं आहे अव्यक्ताः अचिंत्याः अविकार्यः उच्यते. पण त्याचं अस्तित्व मात्र अनुभवाला येऊ शकतं. अशा चैतन्याच्या प्राप्तीसाठी महात्मे काय काय करतात? या 2 ओव्या पुढच्या 2 श्लोकाचं अवतरण आहे. जयाची म्हणजे त्या अवीट चैतन्याच्या प्राप्तीची इच्छा. जयाची आरतीची भोगीत विषयी ते जिले संत. जया लागे विरक्त वनवाशी दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताती. 2 ओव्या फार गोड आहे. तो अवीट ते पाही चैतन्य एक, त्या अवीट चैतन्याला तू पहा. भगवान म्हणतात अर्जुना, जीवनामध्ये साधना कर. मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तर त्या चैतन्याला पाहण्यासाठी, जाणण्यासाठी, जगतातल्या विनाशी पदार्थांना प्राप्त करण्यासाठी नाही. उपदेश आहे बरं. तू अवीट ते पाही चैतन्य एक, त्याला तू जाणून घे. पहा म्हणजे ज्ञान करून घे. मग कोण ज्ञान करून घेतं? ती ज्ञानप्राप्तीची अपेक्षा निर्माण झाली. जयाची आरतीची भोगीत, ज्या चैतन्याच्या प्राप्तीची आरती म्हणजे उत्कट इच्छा, अशी इच्छा निर्माण झाल्याबरोबर काय होतं? आरतीची भोगीत, भोगीत म्हणजे प्राप्त झाली इच्छा. इच्छा निर्माण झाल्याबरोबर विषयी तेजिले संत. शब्द कसा आहे बघा, विषयी तृतीय विभक्ती आहे. विषयी म्हणजे विषयांनी, संत तेजिले म्हणजे फक्त अंतकरणामध्ये देवाच्या प्राप्तीची इच्छा झाल्याबरोबर संत विषयाला सोडत नाही. विषयच संतांना सोडून निघून जातात. विषयी तेजिले संत. 2 प्रकार आहे ना. साधकाला विषय सोडावे लागतात आणि संतांना विषयच सोडून देतात. विषय म्हणतात आपलं इथं काही काम नाही, विषयी तेजिले संत. नाहीतर मग पदच्छेद कसं झाला असता, शब्द कसा झाला असता, विषय तेजिले संती. पण असं नाही ना शब्द. विषयी तेजिले संत, विषय आणि संतांचा त्याग करून टाकला. जया लागे विरक्त वनवाशी,
ज्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी विरक्त म्हणजे वैराग्य संपन्न असणारे महात्मे वनवास स्वीकारतात, वनात जाऊन म्हणजे एकांतामध्ये राहतात, किंवा दृष्टी सुनी जयाते, सुनी म्हणजे ठेवून, ज्या परमात्म प्राप्तीवर दृष्टी ठेवून ब्रह्मचर्य अस्तेय, ब्रह्मचर्य अहिंसा सत्य अस्तेय, ब्रह्मचर्य अपरिग्रह आदी करून जे व्रत असतात, कठीण व्रत किंवा कायिक वाचिक मानसिक तप मुनीश्वर तपाते आचरताती, म्हणजे काय, परमात्म प्राप्तीसाठी तप करतात, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचर्यादी व्रत करतात, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी विरक्त होऊन वनवासामध्ये जातात, आणि परमात्म्याच्याच प्राप्तीसाठी विषय वैराग्य धारण करतात, पण एकच अपेक्षा, जयाची आरतीची भोगीत, म्हणजे परमात्म प्राप्तीसाठी एवढा मोठा ते त्याग करतात. आणि मग त्यांना परमात्म दर्शन कसं होतं विचार येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.